नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आळंदीमध्ये आली आपली सूर्यगीत करिअर अकॅडमी. सर्वसामान्य विद्यार्थी शिकला पाहिजे आपला हसत खेळत उपक्रम, हसत खेळत अभ्यास लक्षात ठेवायचं. चला वर्णमाला संपत संपत आला. मागचे 4-5 व्हिडिओ झालेत. त्यांनी बघितले नसतील बघून घ्या. अतिशय महत्त्वाचा डाटा आम्ही तुम्हाला देतोय. फक्त कलेक्ट करा आणि पेपरला जा आणि मार्क घेऊन या मित्रांनो. लक्षात ठेवा. आपण बघितलं. त्याच्या अगोदर काय बघितलं? ध्वनी, मूलध्वनी बघितलं, भाषा बघितलं, भाषेचे प्रकार बघितले, त्याच्यानंतर स्वर बघितले, स्वराती बघितले, व्यंजन बघितले, संयुक्त व्यंजन बघितले. त्याच्यानंतर महत्त्वाचं काय तुम्हाला कळलं पाहिजे लिपी. लिपी म्हणजे काय? लिपणे, लिहिणे. आपल्या साध्या भाषेत काय लक्षात ठेवायचं? लिहिण्याची पद्धत. तोंडातून बोललेले शब्द. फिरून हवेत जाऊ नये. मी बोललो. काय प्रूफ आहे तुम्हाला बोललो म्हणून? सांगू शकतात का तुम्ही? नाही. पण तुम्ही लिहून ठेवलं, की मास्तर असं-असं बोललं होतं. मग काय? त्याला म्हणतात लिपी. लिपी म्हणजे लिपणे किंवा लिहिणे. चला. 2 लिप्या अतिशय महत्त्वाच्या. खरोष्टी लिपी. त्यालाच गांधारी लिपी म्हणतात. लिखाणाची पद्धत कशी असते? आपण बघितलं की मराठी कशी लिहितात? अखंड महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. पण सांगता येणार नाही. ही लिपी आहे का? उर्दू बघितली का तुम्ही? उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. तो काळात वापरली जायची. आपली वापरती का नाही? बघा ब्राह्मी लिपी. जी लिपी ब्रह्मदेवाने बनवली, तिला म्हणतात ब्राह्मी लिपी. सर्व भाषांचा उगम कुठून झाला? ब्राह्मी लिपीपासून झाला. देवानेच बनवली. बघा, त्याच्या 2 शाखा आहेत. उत्तर शाखा आणि इकडची काय दक्षिण शाखा. दक्षिण शाखा म्हणजे कोणचं? भारताचा दक्षिणेकडचा भाग बघा. 3 राज्य अतिशय महत्त्वाचे आहेत. तमिळ, तेलुगू आणि कन्नड. 3 भाषा दक्षिण शाखेत बोलल्या जातात. नंतर काय बाबा? उत्तर शाखा. उत्तर शाखेचे पुन्हा 2 प्रकार पडतात. पहिली काय? देवनागरी. दुसरी काय? शारदा. शारदा लिपी तर माहीत नाही आपल्याला. मग आपल्याला काय माहीत पाहिजे? अतिशय महत्त्वाची देवनागरी लिपी. कारण की काय? मराठी भाषेचा उगम संस्कृतपासून झाला आणि मराठी भाषेचा उगम इनडायरेक्टली देवनागरीपासून झाला. देवनागरीचा उगम कुठून झाला? गांधारीपासून झाला. बरोबर आहे. ब्राह्मीपासून झाला मित्रा. कारण की गांधारी लिपी अलीकडच्या साईडला आहे. त्यामुळे सांगतोय की लेक्चरमध्ये लक्ष द्यायचं. चला पुढचं बघा काय? याच्या 2 शाखा पडतात. पहिली काय? पूर्व शाखा. दुसरी काय? पश्चिम शाखा. पूर्वेला बघा. पूर्वेला राज्य कोणते हे तुम्हाला माहीत असलं भारताचा नकाशा तुमचा तोंडपाठ पाहिजे. ते पण लेक्चर आपण लवकरच चालू करूया. बघा पूर्व साइडला उडिया म्हणजे ओडिसा, बंगाली, नेपाली आणि मैथिली या 4 भाषा बोलल्या जातात. त्याचबरोबर देवनागरी लिपीच्या पश्चिम साइडला पश्चिमेला आपण येतात महाराष्ट्रामधले. महाराष्ट्राची भाषा कोणची? मराठी. आपल्या बाजूला संयुक्त महाराष्ट्रामधून निघणारं राज्य कोणचं? गुजरात म्हणजे गुजराती. तिसरी कोणची? कैथी. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाच्या भाषा तुम्हाला सांगितल्यात. मराठी भाषेची लिपी कोणची? देवनागरी लिपी. देवनागरी लिपीचं लिखाण कसं केलं जातंय? डावीकडून उजवीकडे का उजवीकडून डावीकडे? बघा आपण लिहितात असं म्हणजे डावीकडून उजवीकडे लिखाण केलं जातंय. आदर्श लिपी म्हणजे काय? ज्या भाषेतील लिपीला एका भाषेला एकच अक्षर. एका वर्णाला सेपरेट वर्ण असतात. मी म्हणलं मग तुम्ही लिहितात. मग मी म्हणलं तुम्ही लिहितात. म्हणजे कसे वेगवेगळे अक्षर असणे प्रत्येक बोलण्याच्या याला त्याला म्हणतात आदर्श लिपी. देवनागरी ही आदर्श लिपी आहे. पायाभूत लिपी म्हणजे छोट्या बाळांनाही समजेल. हो त्याला म्हणतात पायाभूत लिपी. मला विचारतात देवनागरी लिपीला दुसरं काय म्हणतात? पायाभूत लिपी. आणि भाषा. मला कमेंट करून सांगा. आपले 5 ते 6 लेक्चर झालेत. सर्वांनी बघितलेत. तर हे उत्तर कमेंट करून सांगा. मला नाही आलं तर नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला नक्कीच सांगेन, की देवनागरी लिपीपासून किती भाषेची निर्मिती झाली. मित्रांनो, आपण नवीन उपक्रम राबवला आहे. सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण की शिक्षणापासून कुणीही वंचित राहता कामा नये. आणि आपल्या देव फाट्यावरील आळंदीमधील यशस मोबाईल शॉपीच्या साइडला होंडा शोरूमच्या बाजूला देव फाटा आळंदी देवाची सूर्यगीत करिअर अकॅडमी आहे. ते नक्कीच भेट द्या. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.